नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। गेल्या आठवड्यात 29 जून ते 5 जुलै हे साप्ताहिक राशी भविष्याचा व्हिडिओ वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना बघता यावा म्हणून मी वेगवेगळ्या 3 लोकेशनला हे व्हिडिओ अपलोड केला होता। या व्हिडिओला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात। जवळजवळ 14,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आल्या, जवळजवळ 200 पेक्षा अधिक लाईक्स आल्या। अशीच तुम्ही मला सहकार्य करत राहा आणि तुम्ही केलेल्या लाईकमुळे, व्ह्यूजमुळे, कॉमेंटमुळे मला नवीन उत्साह चांगल्या पद्धतीने व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळतो। तरी असेच तुम्ही आपले सहकार्य मला सतत देत राहा ही तुम्हाला विनंती करतो आणि व्हिडिओला श्री गजाननाच्या स्मरणाने सुरुवात करतो। गजवदनम चिंत्यं तीक्ष्णतम नेत्रं बृहधर्मशेषं भूतिराजं पुराणं अमरवरसुभुजं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमेशं विघ्नराजं नमामि। विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। नमस्कार मंडळी, येणारा आठवडा 6 जुलै ते 12 जुलै या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना। येणारा आठवडा तुम्हाला आनंददायक, आरोग्यसंपन्नता देणारा आणि नवनवीन चांगल्या संधी देणारा जावो या शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 6 जुलै ते 12 जुलै 2025। मेष रास या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींसाठी गुरु आणि मंगळ यांचे संयोग अत्यंत प्रभावशाली ठरणार आहेत। आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार असून कामातील गती वेगवान होईल, पण अधूनमधून तणाव निर्माण होऊ शकतो। व्यावसायिक जीवनात काही नवे बदल होतील। आर्थिक स्थितीत उतार चढाव असेल। कौटुंबिक स्तरावर काही गोष्टी समजूतदारपणे हाताळाव्या लागतील। प्रेमसंबंधात संधी व जबाबदाऱ्या ह्यांची कसोटी असेल। आरोग्याबाबत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे। मेष राशीचा स्वामी मंगळ असून तुमच्या पंचम भावात असल्याने बौद्धिक कार्यक्षमता तुमची वाढणार आहे। गुरुचा शुभदृष्टियोग तुमच्या नवम भावावर असल्यामुळे धार्मिकतेकडे आणि ज्ञानाच्या शोधाकडे या आठवड्यात तुमचा अधिक कल असणार आहे। हा आठवडा निर्णय, आत्मपरीक्षण, धाडस आणि संयम यांचे संतुलन साधण्यासाठी आहे। काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडणार नाहीत, पण त्या तुमच्या दीर्घकालीन भल्यासाठी घडतील याची नक्की जाणीव ठेवा। व्यवसाय व करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मेष राशीच्या जातकांना ऊर्जावान ठरणारा असून नवीन जबाबदाऱ्या, नवीन टास्क आणि नवीन प्रमोशनसाठी संधी मिळू शकते। जोखीम घेण्याची तयारी असेल तर चांगले निकाल साध्य होऊ शकतात। शुक्र व मंगळाचे संयोगामुळे संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन अधिक स्पष्ट असावे लागेल। टीममधील वादांमध्ये मध्यस्थी न करता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा। व्यावसायिक व्यक्तींना नवीन डील, क्लायंट किंवा विस्ताराच्या नवीन संधी मिळतील, पण कोणताही करार करताना कायदेशीर बाजू आधी नीट तपासून घ्या। आर्थिक दृष्टीने हा आठवडा मिश्र परिणाम देणारा असून अचानक पैशाची गरज भासू शकते, जिथे आधीपासूनच तुम्ही नियोजन केलं असेल। काही जुने कर्ज परत करण्यासाठी वेळ द्यावा लागेल। विशेषतः 9 आणि 10 तारखेला तुमचे खर्च वाढू शकतात, त्यामुळे अनावश्यक खरेदी शक्यतो टाळा। शेअर मार्केट किंवा सट्टा प्रकारापासून स्वतः दूर राहा। जोडीदारांच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक निर्णयात सहभाग घ्या। काही लोकांना आपल्या जुन्या कामाचे मोबदले या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे। प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये भावना खूप खोल आणि उत्कट असतील, पण त्या व्यक्त करणे महत्त्वाचे असेल। सिंगल व्यक्तींना एखादी नवीन ओळख प्रेरणादायी ठरू शकते, पण नातेसंबंध नव्याने सुरू करताना धीर, संवाद आणि संयम आवश्यक आहे। विवाहित लोकांनी जोडीदारासोबत वेळ घालवावा, मनमोकळा संवाद साधावा। काही जुने मुद्दे चर्चेत येऊ शकतात, त्यात निष्पक्ष राहणं आवश्यक आहे। नात्यातील पारदर्शकता आणि आदर तुम्हाला अधिक जवळ आणेल। घरगुती वातावरणात सौम्यता ठेवणं गरजेचं असून लहान गोष्टींवरून मोठे वाद होण्याची शक्यता आहे। विशेषतः आपल्या वडिलांशी किंवा घरातील पुरुष मंडळींशी मतभेद टाळा। बंधू भगिनींशी चांगले संबंध राहतील। घरात धार्मिक कार्य घडू शकते। कौटुंबिक निर्णय घेताना प्रत्येकाची मतं नीट ऐकून घ्या। शनिवारचा दिवस कुटुंबासाठी उत्तम राहणार असून एखाद्या सहलीची योजना तुम्ही आखू शकता। आरोग्यदृष्ट्या मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाचा प्रभाव असल्यामुळे या आठवड्यात ऊर्जेचा भरपूर वापर कराल, पण त्याचबरोबर थकवा, चिडचिड आणि रक्तदाबाचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो। झोप कमी होणे, डोकेदुखी, ॲसिडिटी ह्यासारखे त्रास देखील होऊ शकतात, त्यामुळे त्याच्यावर उपाय म्हणून अधिक पाणी प्या। अन्न पचनालायक म्हणजे हलका आहार घ्या आणि
हलका व्यायाम करा. ध्यानधारणा आणि सूर्यनमस्कार यांचा अवलंब करा. मानसिक संतुलन राखण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे मौन ठेवून आज दिवसभरात तुम्ही काय केले ह्याबाबत अंतर्मुख होऊन विचार करा. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. अशुभ अंक आहे 5 व तटस्थ अंक आहे 7. तसेच मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे तांबडा व भगवा. अशुभ रंग आहे काळा व गडद हिरवा व शुभवार आहेत मंगळवार व गुरुवार आणि शुभ दिनांक आहेत 8 जुलै व 11 जुलै. मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा 1 पाठ करा व गोडे तेलाचा 1 दिवा लावा. त्यानंतर तो दिवा लावल्यानंतर आपल्या मनात इच्छित संकल्प धरा. हा उपाय केल्यामुळे तुमची मानसिक ऊर्जा वाढेल आणि अडथळे दूर होऊन तुमच्या करिअरला नवीन गती मिळेल. वृषभ राशीच्या जातकांसाठी गुरु आणि शुक्र यांचे विशेष दृष्टियोग या आठवड्यात प्रभावी ठरणार आहेत. नवीन आर्थिक संधीचे दरवाजे उघडतील, पण त्याचवेळी खर्च वाढण्याची देखील शक्यता आहे. कौटुंबिक व भावनिक पातळीवर स्थैर्य हवे असेल तर संयमाची गरज आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुमची बुद्धिमत्ता आणि शिस्त कामी येईल. प्रेमसंबंध सौम्य व स्थिर राहतील. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहणं आवश्यक आहे. वृषभ राशीचा अधिपती शुक्र हा या आठवड्यात पंचम भावात भ्रमण करीत असून त्यामुळे तुम्ही अधिक कलासक्त, विचारशील आणि भावनाप्रधान व्हाल. गुरुच्या कृपेमुळे मन स्थिर राहण्याचा प्रयत्न होईल, पण चंद्राच्या संयोगामुळे अचानक चिंता व गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात नात्यांना, पैशाला व घरगुती व्यवहारांना व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही जितकं संयम दाखवाल तितकं हे 7 दिवस अधिक सौम्य आणि फलदायक असतील. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या तुमच्या वाट्याला येऊ शकतात. मृदू संभाषण, शांत डोकं आणि वेळेवर निर्णय यामुळे वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. नोकरीत बदलाचे संकेत मिळू शकतात. विशेषतः ज्यांना ट्रान्सफरची अपेक्षा आहे अशांना नक्कीच गोड बातमी कळेल. व्यावसायिकांना शुक्राचा लाभ मिळून कलासंबंधित क्षेत्र, वस्त्र, सौंदर्य, खाद्यपदार्थ ह्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. नवीन ग्राहक जोडले जातील. मात्र कोणताही आर्थिक व्यवहार करताना लिखित पुरावे ठेवलेले बरे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा वृषभ राशीच्या जातकांना आर्थिक योजनांमध्ये थोडा गोंधळ होऊ शकतो. काही अनपेक्षित खर्चाची शक्यता आहे, तेव्हा पूर्वनियोजन करा. विशेषतः घरगुती आवश्यकतांशी संबंधित खर्च ह्या आठवड्यात होऊ शकतात. जुने उधार परत मिळण्याची शक्यता असली तरी त्यासाठी संवाद साधणं गरजेचं आहे. नवीन गुंतवणुकीची योजना असलेल्यांनी 9 जुलैनंतर त्याबाबत विचार केलेला चांगला. सावधपणे खर्च करा आणि अनावश्यक गोष्टी टाळा. विवाह, सण, गृहसजावट ह्यासाठी या आठवड्यात काही खर्च उद्भवू शकतात. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये आकर्षण, सौंदर्य आणि संवाद यांचा प्रभाव राहील. तुम्ही जर कुणावर प्रेम करत असाल आणि अद्याप ते व्यक्त केले नसेल तर हा योग्य काळ आहे. विवाहित व्यक्तींना आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. काही लहान सहान गैरसमजाचे वादात रूपांतर होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. विनाकारण राग व्यक्त करू नका. आठवड्याच्या शेवटी एकत्र वेळ घालवा. सिनेमा, सहल किंवा साधा घरात गप्पा मारण्याचा कार्यक्रम देखील तुमच्यातील संबंध अधिक वृद्धिंगत करेल. कौटुंबिक जीवनामध्ये महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात तुम्ही घ्याल. एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबात आर्थिक व सामाजिक बाबतीत तुमच्यावर अपेक्षा ठेवली जाणार आहे. त्यामध्ये तुमचं नेतृत्व हे निर्णयक्षम असावं लागेल. भावंडांशी सुसंवाद ठेवा. घरात नवा पाहुणा येण्याची शक्यता आहे. एखादी नवी ओळख, एखादं नवं नातं दृढ होण्याचा काळ आहे. आरोग्य व मानसिकदृष्ट्या हा आठवडा थोडा संवेदनशील आहे. विशेषतः गळा, घसा, गुठळी, थंडी, खोकला यांच्याशी संबंधित त्रास वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात होऊ शकतो. मानसिकदृष्ट्या चिंता आणि अनिश्चिततेचं वातावरण ह्या आठवड्यात राहू शकतं. विशेषतः गुरुवारी व शुक्रवारी ध्यान, प्राणायाम किंवा 10-15 मिनिटांचा निसर्ग संपर्क तुम्हाला लाभदायक ठरेल. झोपेच्या वेळा ठराविकच ठेवा. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6. अशुभ अंक आहे 4. तटस्थ अंक आहे 7 व वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ रंग आहे फिकट हिरवा व गुलाबी. अशुभ रंग आहे करडा व काळसर निळा व शुभवार आहेत शुक्रवार व सोमवार व शुभ दिनांक आहेत 8 व 12 जुलै. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी एखाद्या गरजू महिलेला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा वस्त्र दान करा. त्यामुळे तुम्हाला मनशांती मिळून गृहसौख्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.
मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात संयम आणि सजगतेने वाटचाल करणं आवश्यक आहे. बुध ग्रहाचा परिणाम तुमच्या संवाद कौशल्यावर उत्तम प्रभाव टाकील. बोलताना स्पष्टता आणि सौम्यता आवश्यक आहे. मानसिक द्वंद्व वाढण्याची शक्यता आहे, पण त्यावर मात करून सकारात्मक दिशा शोधणं आवश्यक आहे. करिअरमध्ये नवे दरवाजे उघडतील, पण त्यासोबतच तुमच्या जबाबदाऱ्या देखील वाढतील. आर्थिक निर्णय नीट व विचारपूर्वक घ्या. कौटुंबिक पातळीवर संवाद साधणे महत्त्वाचे आहे. प्रेमसंबंध सौम्य आणि स्थिर असतील. एकंदरीतच हा आठवडा तुम्हाला अंतर्मुख होऊन स्वतःला बळकट करण्यासाठी आहे. मिथुन राशीचा अधिपती बुध असल्यामुळे तुमच्या लाभस्थानात तो भ्रमण करीत असल्यामुळे मानसिक गती आणि निर्णयक्षमता ह्या आठवड्यात विशेष ठरणार आहे. मात्र चंद्राच्या परिणामामुळे मन थोडंसं अस्थिर व चंचल होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही अधिक अंतर्मुख व्हाल, स्वतःच्या विचारांमध्ये गुंताल, आत्मपरीक्षण कराल आणि ह्यामधूनच तुम्हाला नवीन दिशा मिळेल. काही जुने विचार, जुन्या आठवणी डोळ्यासमोर येऊ शकतात. त्यांचा सकारात्मक वापर करून स्वतःला नव्याने घडवण्याची संधी मिळेल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने बुद्धिचातुर्य आणि प्रसंगावधान वापरण्याची गरज या आठवड्यात भासेल. वरिष्ठांशी संवाद साधताना थेटपणा शक्यतो टाळा. कोणाला तरी मध्यस्थी ठेवा. कार्यस्थळी कुठल्याही अफवांपासून दूर राहा. तुमचं ज्ञान आणि अनुभव हेच तुमचं बलस्थान आहे. त्यांचा उपयोग करून काम पूर्ण करा. नवीन कामाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये नेतृत्व क्षमता सिद्ध करावी लागेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नव्या पार्टनरशिपसाठी योग्य ठरू शकतो. मार्केटिंग, मीडिया, एज्युकेशन, लेखन, IT आणि ट्रेडिंग क्षेत्रातील जातकांसाठी हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. आर्थिकदृष्ट्या काही सावधगिरी बाळगावी लागेल. अनपेक्षित खर्च संभवतात. विशेषतः घरगुती आणि आरोग्यविषयक खर्च ह्या आठवड्यात करावे लागू शकतात. क्रेडिट कार्डचा वापर करताना तुमच्या मर्यादा ओळखूनच त्याचा वापर करा. या आठवड्यात कोणालाही मोठ्या रकमेचे उधार देणे टाळा. काहींना जुन्या गुंतवणुकीतून छोटासा लाभ ह्या आठवड्यात मिळू शकतो. शेवटच्या 2 दिवसामध्ये आर्थिक योजनांबाबत स्पष्टता येईल. जुनी विमा पॉलिसी किंवा बँक व्यवहार तपासून घ्या. एखादा विसरलेला लाभ किंवा तुम्ही न घेतलेला लाभ ह्या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ करून देऊ शकतो. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये सौम्य आणि समजून घेण्यावर आधारित असे संबंध ह्या आठवड्यात असतील. जोडीदाराला वेळ द्या. त्याच्या भावना समजून घ्या. आधी झालेले मतभेद आता मिटवण्याची ही योग्य संधी आहे. ज्या व्यक्ती अविवाहित आहेत अशांसाठी ओळखी वाढणार असून त्या ओळखीतनं तुम्हाला नवीन नातेसंबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळेल. विवाहित लोकांनी जोडीदाराच्या आरोग्याची व मानसिक स्थितीची योग्य काळजी घ्यावी. संवादात सौम्यता आणि आदर असावा. छोट्या गोष्टीतून मोठं नातं घडवण्याची हीच वेळ आहे. कौटुंबिक जीवनात घरगुती वातावरण शांत असणार असून संवाद कमी होऊ शकतो. काही गोष्टी मनात ठेवण्याऐवजी त्या बोलून टाका. घरातील ज्येष्ठांची मतं नीट ऐकून घ्या. त्यातून तुम्हाला नवीन दिशा मिळेल. भावंडांशी जुना वाद मिटण्याची शक्यता आहे. कोणत्या तरी धार्मिक कार्यक्रमाला किंवा कुटुंबाच्या समारंभाला उपस्थित राहण्याची संधी या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे. घरात लहान मुलांसोबत वेळ घालवणे हा या आठवड्यातील सर्वात सकारात्मक अनुभव तुमच्यासाठी ठरू शकतो. आरोग्य व मानसिकदृष्ट्या श्वसनसंस्था, थकवा, त्वचारोग किंवा डोकेदुखी यासारख्या तक्रारींमुळे मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्रास होऊ शकतो. मानसिकदृष्ट्या हलकासा गोंधळ, विचारचक्र आणि अनिर्णय राहू शकतो. झोपेच्या सवयी सुधारणा आवश्यक असून ध्यान, ब्रेदिंग एक्सरसाइज आणि मोबाईल स्क्रीनपासून अलिप्त वेळ ह्याचा सराव लाभदायक ठरेल. मानसिक ऊर्जा केंद्रित करण्यासाठी सकाळी 15 मिनिटांचा चालण्याचा व्यायाम घ्या. एखादं सकारात्मक पुस्तक वाचा. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 6, अशुभ अंक आहे 2 व तटस्थ अंक आहे 9. मिथुन राशीसाठी शुभ रंग हलका पिवळा व आकाशी, अशुभ रंग गडद व तपकिरी आणि शुभवार आहेत बुधवार व रविवार. आणि मिथुन राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत 7 व 11 जुलै. तसेच मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या बुधवारी एखाद्या विद्यार्थ्याला लेखन साहित्य द्या, ज्यामुळे बुधग्रह प्रसन्न होऊन तुमचा होणारा मानसिक गोंधळ दूर होईल. कर्क राशीच्या जातकांना स्वतःच्या भावनांवर आणि प्रतिक्रियांवर ह्या आठवड्यात नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
चंद्र व राहूचा संयोग थोडासा भावनिक गोंधळ निर्माण करू शकतो, परंतु गुरुची शुभदृष्टी तुम्हाला विवेक आणि सुसंवादाची दिशा दाखवेल. कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये संवाद खूप महत्त्वाचा असून स्वतःवर लक्ष केंद्रित करून योग्य निर्णय घेण्यासाठी हा आठवडा उत्तम कालावधी आहे. कर्क राशीचा अधिपती चंद्र या आठवड्यात द्वितीय आणि तृतीय भावात भ्रमण करीत असून त्यामुळे तुमच्या विचारसरणीत थोडासा चढउतार जाणवेल. बोलण्यामध्ये काटेकोरपणा आणि मनात साशंकता जाणवेल, पण तरीही तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला नेहमीप्रमाणे योग्य मार्गदर्शन करेल. या आठवड्यात आपण भावना आणि बुद्धी यांचं योग्य संतुलन साधल्यास अनेक अडचणी सहज पार करू शकाल. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, गुरुजनांचा सल्ला आणि स्वतःची निरीक्षण शक्ती ही त्रिसूत्री तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना कार्यक्षेत्रात समोरून येणाऱ्या संधीचा योग्य वेळेत उपयोग होणं आवश्यक आहे, म्हणजे संधीचा सदुपयोग करा. जे कर्क राशीचे जातक प्रशासकीय, शासकीय किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी काही नवीन जबाबदाऱ्या या आठवड्यात येऊ शकतात. विशेषतः वरिष्ठांशी बोलताना शब्दफेक काळजीपूर्वक करा. कुठलाही चुकीचा शब्द जाऊन वरिष्ठांचा अपमान होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. ऑफिसमधील कोणत्याही गॉसिपमध्ये सहभाग न घेणंच तुमच्या हिताचं आहे. व्यावसायिक व्यक्तींनी नवीन व्यवहार करताना प्रत्येक मुद्द्याची खात्री करून पुढे जाणं आवश्यक आहे. मार्केटमध्ये तुमचा विश्वास वाढणार असून विशेषतः जुन्या ग्राहकांशी संपर्क वाढवल्यामुळे त्याचा उत्तम लाभ तुम्हाला ह्या आठवड्यात मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र राहणार असून खर्चावर बंधन ठेवणं गरजेचं आहे. घरगुती बाबतीत अनपेक्षित खर्च संभवतात. विशेषतः मुलांचे शिक्षण, आरोग्य यावर काही अनपेक्षित खर्च या आठवड्यात उद्भवू शकतात, तेव्हा त्याचं आधीपासूनच पूर्वनियोजन करा. हा आठवडा नवीन गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नाही. शुक्रवारपर्यंत वाट बघा. एखाद्या प्रॉपर्टी संबंधित व्यवहारात संभ्रम असल्यास सल्लागाराचे मत नक्की घ्या. आर्थिक व्यवहारात हस्ताक्षर साक्षीदार ठेवा. शनिवारनंतर आर्थिक प्रवाह स्थिर होणार आहे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सुसंवाद साधणे आवश्यक आहे. तुमचे विचार तुमच्या जोडीदाराला स्पष्ट समजणं आवश्यक आहे. गैरसमज आणि अपूर्ण संवाद ह्यामुळे नात्यांमध्ये ताण येऊ शकतो. विवाह इच्छुक व्यक्तींनी एखादी नवीन ओळख मनाला भावेल, पण ती नात्यात रूपांतर करण्यापूर्वी धीर आणि संयम आवश्यक आहे. विवाहित व्यक्तींनी घरगुती जबाबदाऱ्या दोघांमध्ये विभागून घेतल्यास नातं अधिक बळकट होईल. नातेसंबंधात माफ करणे आणि ऐकून घेणे या दोन्ही गोष्टी या आठवड्यात खूप महत्त्वाच्या आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये थोडीशी अस्थिरता जरी जाणवत असली तरी भावंडांशी संबंधित वाद किंवा जमीन स्थावर मालमत्तेशी संबंधित या आठवड्यात चर्चा कुटुंबामध्ये घडू शकते. या आठवड्यात आईवडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. घरामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे वातावरण सकारात्मक राहील. कुटुंबात भावनिकदृष्ट्या तुम्ही आधारदायी ठराल, पण त्याचवेळी स्वतःची मानसिक मर्यादा ओळखून भाष्य करा. घरात शांतता टिकवण्यासाठी संयम ठेवा. आरोग्य व मानसिकदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आपलं मानसिक आरोग्य अधिक महत्त्वाचं मानावं लागेल. मानसिक अस्वस्थता, चिंता, झोप न लागणे किंवा चिडचिड यामुळे तुमच्या ऊर्जेचा अपव्यय होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. यावर उपाय म्हणजे मौन ठेवणे, शांत संगीत ऐकणे आणि सकाळी 10 मिनिटाचा प्राणायाम करणे. शारीरिक आरोग्यात पचनसंस्थेसंबंधित त्रास, शारीरिक थकवा, रक्तदाब व हृदयविकारासारख्या बाबींमध्ये नियमितता आवश्यक आहे. म्हणजेच या बाबतीत तुम्हाला काही त्रास असेल तर त्याची औषधं वेळेवर घ्या. उन्हापासून संरक्षण, आवश्यक पाणी पिणं आणि घरगुती आहार घेतल्यास शरीर आणि मन शांत राहणार आहे. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. अशुभ अंक आहे 8 व तटस्थ अंक आहे 1. कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा व चंदेरी. अशुभ रंग आहे काळसर निळा. ह्या आठवड्याचे शुभवार आहेत सोमवार व गुरुवार आणि शुभ दिनांक आहेत 8 व 11. आणि कर्क राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या सोमवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी गूळ मिश्रित 1 तांब्याभर पाणी घाला आणि शांतपणे मनात आपली चिंता पिंपळाच्या झाडाकडे व्यक्त करा. त्यामुळे तुमचे मानसिक संतुलन चांगले राहण्यास मदत होईल.
सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नेतृत्व, निर्णय आणि सामाजिक प्रतिष्ठा यांच्याशी संबंधित सुपरिणाम घडवणारा असणार आहे. सूर्याचा प्रभाव तुमच्या पहिल्या भावावर असल्यामुळे आत्मविश्वास अधिक वाढणार आहे. अनेक बाबतीत स्वतःची ओळख अधोरेखित करण्याची संधी तुम्हाला या आठवड्यात मिळेल. मात्र त्याचवेळी अहंकारापासून स्वतःला दूर ठेवा. पटकन बोलणे, कुठली प्रतिक्रिया पटकन देणे आणि इतरांचं न ऐकून घेणे ह्यामुळे तुमचे हितशत्रू कार्यान्वित होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. या आठवड्यात तुमच्याकडून चांगल्या गोष्टी होणार आहेत, पण त्या करताना सहकार्य, कृतज्ञता आणि विनम्रता टिकवणं महत्त्वाचं आहे. नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये सकारात्मक हालचाली होणार असून धैर्य आणि संयम हीच खरी यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. सिंह राशीचा अधिपती सूर्य या आठवड्यात तुमच्या लग्नस्थानी प्रबळ असून बुधाच्या संयुक्त प्रभावामुळे विचार आणि संवाद यामध्ये स्पष्टता येईल. या आठवड्यात तुमच्या निर्णयामुळे इतरांवर प्रभाव पडणार आहे. त्यासाठी आंतरिक स्पष्टता, आत्मविश्वास आणि निस्वार्थ दृष्टिकोन आवश्यक आहे. काही जुन्या गोष्टी पूर्णत्वास जातील आणि काही नवीन प्रकल्प सुरुवातीला तुमच्या हातात येऊ शकतात. महत्त्वाकांक्षांमध्ये भर पडणार असून तुम्हाला तुमचं स्थान अधोरेखित करण्याच्या नवनवीन संधी या आठवड्यात मिळणार आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा प्रगतीपथावर नेणारा असून नेतृत्व गुण आणि व्यावसायिकता यांच्या जोरावर वरिष्ठांमध्ये तुमची चांगली छाप पडेल. प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाची काही प्रोजेक्ट या आठवड्यात तुमच्यावर सोपवली जाऊ शकतात. सरकारी कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, व्यवस्थापक वर्ग यांना या आठवड्यात विशेष लाभ होईल. काहींना पब्लिक फोरमवर बोलण्याच्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नव्या ब्रँडिंग, जाहिरात आणि विस्ताराचा असून शॉर्ट टर्म गुंतवणूक वर्ज करा, पण ब्रँड बिल्डिंग आणि ग्राहक विश्वास वाढवण्यावर भर द्या. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर असणार असून नियंत्रणात राहील. घरगुती खर्च वाढू शकतो, पण त्यावर योग्य नियंत्रण ठेवल्यास अडचणी येणार नाही. एखादे जुने येणे ह्या आठवड्यात वसूल होऊ शकते किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात तुम्हाला चांगला आर्थिक परतावा मिळू शकतो. उत्पन्नाच्या नव्या स्रोतांचा विचार करता येईल. घर खरेदी, वाहनविषयक व्यवहार किंवा दागिने खरेदीसाठी हा काळ योग्य नाही, तेव्हा ह्या बाबतीत खरेदी शक्यतो पुढे ढकललेली बरी. तुमच्या खर्चाच्या सवयींचा आढावा घ्या. भासमान व दिखाऊ प्रतिष्ठेसाठी होणारा खर्च टाळा. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा सिंह राशीच्या जातकांना सौंदर्य, आदर आणि सुसंवादावर आधारित असणार आहे. विवाह इच्छुक व्यक्तींना एखादी आकर्षक ओळख या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, परंतु निर्णय घेण्याआधी व्यक्तीचा स्वभाव नीट समजून घ्या. विवाहित व्यक्तींना जोडीदाराशी थेट बोलून नात्यातील गैरसमज काढून टाकण्याची गरज आहे. तुमचं वर्चस्व जपत संवाद केल्यास समोरचा दडपणाखाली येऊ शकतो, याची काळजी मात्र तुम्ही घ्या. छोट्या भेटवस्तूंमुळे तुमचं नातं खोलू शकतं, म्हणजे जोडीदाराला एखादी आवडणारी भेटवस्तू द्या. रविवार जोडीदारासोबतच घालवा. कौटुंबिक जीवनामध्ये सिंह राशीच्या जातकांना तुम्ही या आठवड्यात केंद्रस्थानी असणार असून तुमच्या मताला घरात महत्त्व दिलं जाणार आहे, पण त्यासाठी इतरांची मतं ऐकणं देखील तितकंच गरजेचं आहे. घरात एखाद्या निर्णयासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. वृद्ध पालकांची योग्य ती काळजी घ्या. त्यांच्या आरोग्यावर खर्च होऊ शकतो, तेव्हा त्याचं आधीपासूनच नियोजन करून ठेवा. भावंडांशी सहकार्य वाढणार असून घरात धार्मिक पूजा, वास्तू सुधारणा यांची शक्यता आहे. संध्याकाळी एकत्र जेवण, चर्चा हे कौटुंबिक संबंध तुमचे अधिक घट्ट करेल. आरोग्यदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या या आठवड्यात तुम्हाला आरोग्य चांगलं राहणार असलं तरी सूर्य प्रभावामुळे उष्णता, रक्तदाब आणि डोळ्यांशी संबंधित समस्या या आठवड्यात डोकंवर काढू शकतात. जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा. पिण्याचे पाण्याचे प्रमाण वाढवा. मानसिकदृष्ट्या एखाद्या गोष्टीवर हट्ट केल्यामुळे तणाव निर्माण होणार नाही, याची योग्य ती काळजी घ्या. ध्यान, योग, चालणं, हलकं संगीत व प्राणायाम याचा आधार घ्या. झोपेसाठी योग्य वेळ निश्चित करा आणि त्यावेळेस तंत्रज्ञानापासून दूर राहा. मन शांत असेल तर निर्णयही योग्य घेऊ शकाल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 3, अशुभ अंक आहे 8 व तटस्थ अंक आहे 5. व सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे सोनेरी व केशरी, अशुभ रंग आहे काळसर करडा. शुभवार आहे रविवार व मंगळवार आणि शुभ दिनांक आहेत 7 व 9 जुलै. सिंह राशीसाठी या आठवड्याचा उपाय
येत्या रविवारी सूर्याला अर्घ्य अर्पण करताना ओम घृणीश सूर्याय नमः या मंत्राचा 11व्या जप करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास व नेतृत्व शक्ती वाढून आरोग्याबाबत सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील. कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कामकाज, नियोजन, आरोग्य आणि कुटुंब या बाबतीत भरपूर हालचालींचा आणि बौद्धिक स्तरावर व्यग्र ठेवणारा आहे. बुधग्रह तुमच्या राशीला अनुकूल स्थानात असल्यामुळे विचारसरणीमध्ये स्पष्टता येईल. तुमच्या संयमी वृत्तीमुळे अनेक अडचणीवर योग्य मार्ग काढू शकाल. व्यावसायिक बाबतीत सातत्य ठेवावं लागेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात सामंजस्य वाढवावं लागेल. आरोग्याच्या बाबतीत काही जुने त्रास पुन्हा जाणवू शकतात. प्रेमसंबंधामध्ये शांतता हवी असेल तर संवाद व समजूत ह्यावर भर द्या. तुमच्या कर्मशक्तीवर विश्वास ठेवून पुढे जाणं हेच यशाचं सूत्र ठरणार आहे. या आठवड्यात कन्या राशीचा अधिपती बुध पंचम स्थानी भ्रमण करत असून त्यामुळे बुद्धिचातुर्य, युक्तिवाद, निर्णयशक्ती आणि संवाद कौशल्य यावर तुमचं वर्चस्व राहील. काही जुन्या प्रकरणांवर अंतिम निर्णय ह्या आठवड्यात होऊ शकतात. कागदोपत्री कामकाज व कायदेशीर बाबतीत यश मिळेल. स्वतःच्या ज्ञानाचा वापर करून इतरांनाही योग्य मार्ग दाखवाल. पण अतिनिगुती व सूक्ष्म निरीक्षण यामुळे काही तुच्छ गोष्टींवर तुमचं लक्ष अडकू शकतं. त्याऐवजी मोठ्या सकारात्मक चित्राकडे बघण्याची तयारी ठेवा. एखादी आध्यात्मिक गोष्ट तुमच्या मनाला नवीन ऊर्जा देऊन जाईल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नियोजन, तपशील आणि वेळेवर काम पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. वरिष्ठांच्या अपेक्षा वाढलेल्या असल्यामुळे तुम्ही त्या पूर्ण करण्यास सक्षम राहणं आवश्यक आहे. फक्त आत्मविश्वास ढळू देऊ नका. नोकरदार वर्गाने नव्या जबाबदाऱ्या स्वीकारताना काही नवीन शिकण्याचा दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. व्यावसायिकांनी अधिकाधिक व्यवहार लेखी स्वरूपात केलेले चांगले. नवीन व्यवहार करण्याआधी सर्व अटी व नियम तपासा. मेडिकल, एज्युकेशन, रिसर्च, अकाउंटिंग, IT आणि कायदेशीर क्षेत्रातील लोकांसाठी यशासाठी हा उत्तम काळ आहे. आर्थिकदृष्ट्या सप्ताहाच्या पूर्वार्धात कन्या राशीच्या जातकांचा खर्चाचा थोडा भार जरी अधिक असला तरी विशेषतः घरगुती साहित्य, वाहन, औषध व मुलांच्या शिक्षणाशी संबंधित बाबींवर पैसे खर्च होतील. मात्र आठवड्याच्या उत्तरार्धात काही लाभदायक व्यवहार होणार आहेत. एखादं जुनं कर्ज परत मिळण्याची शक्यता आहे. काही कन्या राशीच्या व्यक्तींना उत्पन्नाचा नवीन मार्ग सापडेल. या आठवड्यात एखादी आर्थिक योजना आखाल, परंतु ती ताबडतोब अंमलात आणण्याऐवजी पुढे 8-10 दिवसांनी ती अंमलात आणलेली चांगली. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात फारशा भावना व्यक्त करता येणार नाहीत, पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्यामध्ये अंतर वाटू शकते. मोकळेपणाने संवाद साधणं आवश्यक आहे. विवाह इच्छुक व्यक्तींना एखादी नवीन ओळख आकर्षक वाटेल, परंतु आधी त्या व्यक्तीचं मानसिक स्तर समजून घ्या. विवाहित व्यक्तींना जोडीदाराशी काही जुन्या गोष्टींवर स्पष्ट चर्चा करावी लागेल. नात्यात स्थैर्य असेल, पण जर तणाव असेल तर ते लपवू नका, कारण संवादातूनच मार्ग निघणार आहे. कौटुंबिकदृष्ट्या कुटुंबामध्ये तुमचं मत महत्त्वाचं ठरणार असून तुम्हाला सर्वांच्या मतांना समजून घेण्याची जबाबदारी देखील घ्यावी लागेल. घरातील एखादा आर्थिक अथवा मालमत्तेचा प्रश्न चर्चेने ह्या आठवड्यात सुटू शकतो. मुलांशी संबंधित एखादा निर्णय ह्यावेळेस घ्यावा लागेल. घरात एखादी लहानशी नाराजी निर्माण होऊ शकते, ती वेळेत मिटवणं गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवणं मानसिक ऊर्जा देणारं ठरेल. आरोग्य व मानसिकदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात गॅस्ट्रिक, ॲसिडिटी आणि जुन्या अंगदुखीचे त्रास जाणवू शकतात. दिवसभराच्या वेळापत्रकात थोडी विश्रांती आणि योग्य आहार घ्यावा. मानसिक थकवा आणि सतत विचार करत राहणं यामुळे त्याचा परिणाम झोपेवर होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. एकाच वेळी अनेक गोष्टी न करता एकावेळी एक काम पूर्ण करण्याचं धोरण ठेवा. स्नायूंचा ताण, पाठीचा त्रास, डोळ्यात जळजळ ह्या तक्रारी टाळण्यासाठी तुमचा स्क्रीन टाईम लिमिटेड करा. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 6, अशुभ अंक आहे 9 व तटस्थ अंक आहे 4. तर कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा व आकाशी, अशुभ रंग आहे गडद जांभळा व शुभवार आहेत बुधवार व शुक्रवार. व कन्या राशीसाठी आठवड्याचे शुभ दिनांक आहेत 10 व 12 जुलै. कन्या राशीसाठी आठवड्याचा उपाय: येत्या शुक्रवारी एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासविषयक पुस्तकं व पेन भेट द्या. त्यामुळे बुधग्रह प्रसन्न होऊन तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल.
तूळ राशीच्या जातकांसाठी आठवडा संयम, बौद्धिक स्पष्टता आणि भावनिक समजूत यांचं संतुलन राखण्याचा आहे. शुक्र ग्रहाच्या अनुकूल परिणामामुळे सौंदर्य, आकर्षण, कलेचा ओढा आणि सौम्यता ह्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसणार आहे. पण मानसिक गोंधळ आणि एखाद्या निर्णयाच्या बाबतीत तुमची मानसिक अवस्था द्विधा होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात जरासा तणाव जाणवेल, मात्र शेवटच्या दिवसांमध्ये काहीतरी स्थिरता निर्माण होईल. करिअरमध्ये संधी असतील, पण त्यासाठी धाडस आणि संवाद महत्त्वाचे ठरतील. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये शांततेचा आधार घेऊन नात्यांना स्थिरता द्यावी लागेल. हा आठवडा स्वतःला प्रामाणिकपणे समजून घेण्याचा आहे. या आठवड्यात शुक्र ग्रह चतुर्थ भावात भ्रमण करीत असल्यामुळे तूळ राशीच्या जातकांना मानसिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर सौम्यता आणि सौंदर्याची ओढ राहील. तुम्हाला गोष्टी नीट, सुंदर आणि संतुलित हव्या असतील, पण प्रत्येक गोष्ट नेहमी हवी तशीच घडेल असं नाही. बुध ग्रह तुमच्या संवाद शैलीला स्पष्टता देईल. या आठवड्यात तुम्हाला सामाजिक संबंध, कुटुंब आणि करिअर या तिन्ही आघाड्यांवर तोल सांभाळावा लागेल. तुमच्या निर्णयशक्तीची कसोटी लागेल, परंतु तुम्ही समतोल बुद्धीने सही सलामत यातून यशस्वी व्हाल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने ह्या आठवड्याची सुरुवात काहीशी मंदगतीने होऊ शकते, परंतु बुध शुक्राच्या संयोगामुळे संवाद आणि कलात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळतील. कार्यालयात तुमचं संयमी आणि समतोल वागणं वाखाणलं जाईल. वरिष्ठांशी असणाऱ्या तणावपूर्ण संबंधांना सुधारण्याची गरज आहे. स्वतःहून पुढाकार घेऊन चर्चा करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ब्रँडिंग, ग्राहक सेवा आणि सोशल मीडिया प्रचार या गोष्टींमध्ये यश मिळणार आहे. पार्टनरशी व्यवहार करताना शक्यतो स्पष्ट करार करून करा. आर्थिकदृष्ट्या तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात खर्च आणि उत्पन्न यामध्ये समतोल राखणं आवश्यक आहे. सौंदर्यविषयक वस्तू, घर सजावट, प्रवास आणि विलासी खर्च ह्यावर विशेष लक्ष द्या. त्या ठिकाणी अनावश्यक खर्च शक्यतो टाळा. आर्थिक बिघाड टाळण्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीलाच बजेट आखा. गुंतवणुकीच्या बाबतीत जुनी योजना सुरू ठेवावी. नवीन योजना सुरू करताना घरातील मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यामध्ये अल्प गुंतवणूक करता येईल. कर्ज, क्रेडिट कार्ड यावर मात्र होणारे खर्च मर्यादित ठेवा. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये आकर्षण आणि गोडवा ह्यामध्ये गुंतलेली भावना तुमच्यावर प्रभाव टाकेल, पण नात्याचं वास्तव समजून घेणं महत्त्वाचं आहे. काही तुळा राशीच्या व्यक्तींना जुने नाते पुनरुज्जीवित करण्याची संधी या आठवड्यात मिळू शकते. विवाहित व्यक्तींनी घरगुती वादाचे मूळ कारण शोधून त्यावर शांततेने चर्चा करावी. एकमेकांशी थेट संवाद साधल्यास नातं अधिक घट्ट होईल. तरुण व अविवाहित व्यक्तींना ओळखीतून प्रेमकथा सुरू होऊ शकते, पण ती गंभीर होण्यास काही वेळ जावा लागेल. कौटुंबिक जीवनामध्ये घरात सौंदर्य आणि शिस्त यावर भर राहील. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी तुमचं योगदान महत्त्वाचं आहे. आईच्या तब्येतीकडे या आठवड्यात विशेष लक्ष द्या. घरात एखाद्या लहान कार्यक्रमाची योजना होऊ शकते. भावंडांशी सुसंवाद, विशेषतः आर्थिक किंवा मालमत्ते संबंधित गोष्टींवर त्यांच्याशी सुसंवाद साधा. काही व्यक्तींना घर बदलण्याचा विचार मनात येईल. जुनी घर खरेदी किंवा भाडे कराराच्या अटी नीट तपासूनच निर्णय घ्या. घरात एकत्र जेवणं, सहली यामुळे तुमचा आपापसातला स्नेह अधिक वृद्धिंगत होईल. आरोग्यदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या या आठवड्यात तूळ राशीच्या जातकांना त्वचा, मूत्रसंस्था, रक्तातील साखरेची पातळी आणि मानसिक थकवा याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. सौंदर्यवर्धक उत्पादनांचा वापर करताना त्यांचे दुष्परिणाम आधी समजून घ्या. मानसिकदृष्ट्या द्विधा, निर्णय न घेता अडकल्यासारखं वाटणं ह्या आठवड्यात ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यावर ध्यान, हलकी गाणी ऐकणे, सकारात्मक पुस्तकं वाचणे आणि मैत्रिणींसोबत व मित्रांसोबत संवाद साधलेला उपयोगी पडेल. रात्री उशिरापर्यंतचं जागरण टाळा. मेंदूला सृजनशील आणि सकारात्मक काम देणे हे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक आहे असं समजा. तूळ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 9. अशुभ अंक आहे 5. तटस्थ अंक आहे 2. तूळ राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग गुळगुळीत गुलाबी व क्रीम. अशुभ रंग गडद तपकिरी. तूळ राशीसाठी आठवड्याचा शुभवार आहे सोमवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 8 व 12 जुलै. व तूळ राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी एखाद्या वधूयोग्य म्हणजे एखाद्या मुलीचं जर लग्न ठरलं असेल तर तिला सौंदर्यवर्धक वस्तू म्हणजे सुबक एखादा डिझाईनवाला रुमाल, मेहंदी कोन, फेस पावडर इत्यादी गोष्टी भेट द्या. त्यामुळे तुमचा शुक्रग्रह प्रसन्न होऊन तुम्हाला सौम्यता, प्रेम आणि आर्थिक संतुलन ठेवण्यास तो सहाय्यभूत होईल. वृश्चिक रास.
वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आतून मजबूत राहणं आणि बाहेरून संयमी वागणं खूप आवश्यक आहे. मंगळ व शनी ह्यांचा प्रभाव तुमच्या भावनांवर आणि कृतींवर खोल परिणाम करू शकतो. म्हणून या आठवड्यात तुम्हाला अधिक संयम, आत्मपरीक्षण आणि व्यावहारिक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक आहे. कामकाजात थोडे अडथळे येतील, पण तुमच्या चतुराईने तुम्ही ते मात कराल. आर्थिक व्यवहारात थोडीशी अस्थिरता येऊ शकते. प्रेमात स्पष्टतेची गरज आहे. कौटुंबिक आणि मानसिक पातळीवर ह्या आठवड्यात भरपूर तुम्हाला शिकायला मिळणार आहे. हे दिवस वाट पाहणं आणि योग्य क्षण ओळखणं ह्यासाठी खास आहेत. मंगळ तुमचा राशीस्वामी असून त्याच्या सप्तम स्थानातील उपस्थितीमुळे भागीदारी, नाती आणि सार्वजनिक वागणुकीवर त्याचा परिणाम होणार आहे. तसेच शनीच्या चतुर्थ स्थानातील दृष्टीमुळे घरातील स्थैर्य राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. बुधाच्या कृपेमुळे बोलण्यात तारतम्य राहील, पण अधूनमधून थेट आणि कटू प्रतिक्रिया दिल्यास परिस्थिती बिघडणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. या आठवड्यात तुम्ही अंतर्मुख होऊन राहणं आणि आपल्या विचारांवर बारकाईने लक्ष ठेवणं फायदेशीर ठरेल. सहज मिळणाऱ्या गोष्टींवर अविश्वास बाळगणं आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवणं ही वृत्ती योग्य ठरेल. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना काहीशी दबावाची परिस्थिती या आठवड्यात होऊ शकते. तुमच्यावर वरिष्ठांची नजर आहे, त्यामुळे तुमचं काम वेळेत, शिस्तबद्ध व स्पष्ट असणं आवश्यक आहे. सहकाऱ्यांशी अनावश्यक वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवली तर कोणताही गैरसमज होणार नाही. व्यवसाय करण्यासाठी ही वेळ थोडीशी सावधगिरीची असून जेव्हा नवीन पार्टनरशिप किंवा करार झालेला असेल तेव्हा योग्य ती काळजी घ्या. किंवा कोणताही मोठा निर्णय घेताना त्याच्यातील सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. आठवड्याच्या पूर्वार्धात काही अडथळे आले तरी आठवड्याच्या शेवटी तुमचं सामर्थ्य नक्कीच सिद्ध होईल. या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना संमिश्र परिणाम मिळणार असून काही पूर्वीची येणी या आठवड्यात वसूल होऊ शकतात, पण त्याचवेळी काही अनपेक्षित खर्च देखील होऊ शकतात. घरगुती गरजा, औषधोपचार, वाहनांची दुरुस्ती व कर्जफेडीसाठी काही अधिकची रक्कम या आठवड्यात खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीच्या बाबतीत संयम ठेवणं गरजेचं आहे. नवीन प्रॉपर्टी किंवा जमीन खरेदी करण्यासाठी हा आठवडा योग्य नाही, तेव्हा त्याबाबत विचार करत असाल तर ते पुढे ढकललेले बरे. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता येईल, मात्र क्रेडिट कार्ड व कर्जाच्या व्यवहारात योग्य ती सावधगिरी बाळगा. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये ह्या आठवड्यात थोडीशी गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. आपल्या भावना नीट व्यक्त न केल्यास गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्ती अविवाहित आहे अशांना एखादी जुनी ओळख पुन्हा नव्याने निर्माण होऊ शकते. विवाहित जीवनात जोडीदाराशी केलेली स्पष्ट चर्चा उपयुक्त ठरेल. गरज आहे ती विश्वास निर्माण करण्याची, त्यामुळे ऐकण्याची सवय वाढवा. आठवड्याच्या शेवटी प्रेमात समजूतदारपणा दाखवल्यास वातावरण सौम्य राहील. नात्यांना घट्ट करायचं असल्यास मी ऐवजी आपण ह्या भूमिकेने व ह्या दृष्टिकोनातून वागा. कौटुंबिक जीवनामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांना घरामध्ये थोडंसं तणावपूर्ण वातावरण राहू शकतं. मालमत्ता, आर्थिक मदत किंवा घरातील निर्णयावरून थोडे मतभेद ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तुम्ही घरातील मध्यस्थ असल्यामुळे हे लक्षात ठेवा. पालकांचे आरोग्य आणि मुलांच्या अभ्यासाबाबत लक्ष द्यावं लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात वातावरण सौम्य होईल. तुमचं ऐकणं आणि समजून घेणं हेच कौटुंबिक समाधानासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. घरात एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य व मानसिकदृष्ट्या या आठवड्यात थोडं अधिक जागृत राहणं गरजेचं आहे. अंगदुखी, डोकेदुखी, झोप न लागणं, चिडचिड आणि मानसिक थकवा या आठवड्यात जाणवू शकतो. ऑफिस व घरातील ताण टाळण्यासाठी रोजच्या दिनक्रमात थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. योग, ध्यान, चालणं आणि मोबाईल विरक्ती हे अत्यंत उपयुक्त ठरेल. आहारात तेलकट पदार्थ कमी करा आणि पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा. आरोग्य सुधारण्यासाठी शरीराच्या गरजांकडे विशेष लक्ष द्या, त्यामुळे तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं राहील. वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 9, अशुभ अंक आहे 4 व तटस्थ अंक आहे 7. तर वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे लाल व मरून, अशुभ रंग आहे राखाडी व शुभवार आहे मंगळवार व शनिवार व शुभ दिनांक आहेत 9 व 12 जुलै. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा उपाय: मंगळवारी सकाळी पिंपळाच्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घालताना ओम अंगारकाय नमः हा जप करा व हा उपाय केल्यामुळे तुमच्यातील राग, तणाव आणि स्थैर्य दूर होऊन तुम्हाला आत्मविश्वास मिळून मानसिक शांती देखील मिळेल.
धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सकारात्मक विचारसरणी, दीर्घदृष्टी आणि आत्मशक्तीचा अनुभव येईल. गुरुच्या प्रभावामुळे ह्या आठवड्यात ज्ञान, धर्म, अध्यात्म, प्रवास आणि नवीन अनुभव यांच्याशी संबंधित गोष्टी घडतील. काही मानसिक गैरसमज दूर होतील. कामकाज, आर्थिक व्यवहार आणि सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये चांगल्या संधी मिळतील. प्रेम व नातेसंबंधात तुमचा संवाद अधिक प्रभावी होईल. आरोग्याच्या बाबतीत थोडा बदल आवश्यक आहे. हा आठवडा तुम्हाला नवीन प्रेरणा, सुसंधी आणि विचारांची स्पष्टता देणारा ठरेल, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या तत्वांशी पारदर्शक असणं गरजेचं आहे. गुरुग्रह नवम स्थानातून अनुकूल दृष्टिकोन देत असल्यामुळे तुमचं वर्तन अधिक सुसंवादी, उदार आणि दूरदृष्टी असलेलं असेल. एखादा जुना विचार अथवा तत्व आज नव्याने पटू शकते. गुरुवारनंतर अचानक एखादा निर्णय घ्यावा लागेल जो भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. उच्च शिक्षण, प्रशिक्षण, धर्म, अध्यात्म ह्यामध्ये काही योजनांची सुरुवात ह्या आठवड्यात होऊ शकते. यात्रेचे योग देखील आहेत. प्रवास मानसिक व आध्यात्मिक दोन्ही दृष्टीने लाभदायक ठरेल. पांडित्य गाठण्याचा, योग्य सल्ला देण्याचा हाच योग्य काळ आहे, पण ह्या बाबतीत अहंकार मात्र बाजूला ठेवलेला बरा. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्याची सुरुवात स्थिरपणाने होईल. सरकारी क्षेत्र, शिक्षण, लॉ, धर्म व परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. तुमचं ज्ञान इतरांवर प्रभाव टाकेल. एखादी जुनी योजना आज प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या भूमिकेला पाठिंबा देतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन एंगेजमेंट, करार व परदेशी क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र तुम्ही सतर्क राहा. अति आत्मविश्वासामुळे गोंधळलेल्या परिस्थितीत निर्णय घेऊ नका. दूरदृष्टी ठेवा आणि प्रत्येक व्यवहार व्यवस्थित लिहून ठेवा. आर्थिकदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना हा आठवडा आर्थिक स्तरावर स्थिरतेची भावना निर्माण करेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. परदेशी कामकाजातून पैसा येईल किंवा सल्लागार, गुरुजी, शिक्षण किंवा व्याख्यान क्षेत्रातून तुम्हाला कमाईचे नवीन स्रोत मिळू शकतात. मात्र खर्च देखील विवेकाने करणं गरजेचं आहे. भटकंती, धार्मिक दानशूरपणा, देणगी किंवा पुस्तक ह्यावर खर्च होईल जो मनाला तुमच्या समाधान देऊन जाईल. पैशाबाबत कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. गुंतवणुकीतून लांब पल्ल्याच्या पर्यायांचा विचार करा, म्हणजेच लॉंग टर्म गुंतवणूक करा. आठवड्याच्या उत्तरार्धात आधी एखादी गुंतवलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये धनुराशीच्या जातकांना प्रेमसंबंधामध्ये संवाद, विचारांची जुळवणूक आणि मानसिक स्तरावर सुसंवाद ह्यावर भर द्यावा लागेल. ज्या व्यक्ती अविवाहित आहेत व विवाह इच्छुक आहे त्यांना एखादी विचारशील, अभ्यासू व्यक्ती आकर्षित करेल. जुने संबंध जुळून येण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींसाठी गुरुवारनंतरचा काळ अनुकूल आहे. जोडीदाराबरोबर एखादी दीर्घकालीन योजना तयार करू शकता. उदाहरणार्थ घर घेणे किंवा एकत्र काही शिकणे ह्यावर तुमचं एकमत होऊ शकतो. तुमचं मन मोकळं करा आणि त्यांच्या मतालाही महत्त्व द्या. नातेसंबंधात थोडा आध्यात्मिक दृष्टिकोन जोडा. कौटुंबिक स्तरावर संवाद संपन्न वातावरण राहील. विशेषतः घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल. पितृसंबंधी, धर्मासंबंधी किंवा परंपरा संदर्भात काही नवीन उपक्रम हाती घ्याल. काहींना गुरु किंवा कुलाचार्यांची भेट होईल. भावंडांशी मतभेद असतील तर ते चर्चेने मिटतील. घरात एखाद्या कार्यक्रमाची किंवा आध्यात्मिक उपक्रमाची योजना केलेली राबवाल. यामध्ये तुमचं नेतृत्व महत्त्वाचं ठरेल. मुलांच्या अभ्यासाशी संबंधित निर्णय घेतला जाईल. आरोग्य व मानसिक दृष्टीने हा आठवडा धनुराशीच्या जातकांना गॅस्ट्रिक, यकृताशी संबंधित त्रास किंवा उष्णतेचे परिणाम या आठवड्यात जाणवू शकतात. शारीरिक हालचाल ठेवा. सकाळी चालणं, व्यायाम, योगसाधना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. मानसिकदृष्ट्या एखाद्या जुन्या संकल्पनेवर अधिक विचार करा. तिचं नव्याने विश्लेषण देखील करा. ध्यान, ग्रंथवाचन आणि आध्यात्मिक संवाद तुमचा मानसिक स्तर उंचावेल. तणावापासून दूर राहण्यासाठी मोबाईलपासून स्वतःला दूर ठेवा. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9, अशुभ अंक आहे 8 व तटस्थ अंक आहे 5. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे पिवळा व केशरी, अशुभ रंग आहे राखाडी व शुभवार आहे रविवार व गुरुवार व शुभ दिनांक आहे 7 व 10 जुलै. धनुराशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी पिवळ्या वस्त्रधारी ब्रह्मचारी
किंवा गुरुजी किंवा शिक्षकांना एखाद्या पिवळ्या वस्तूचे जसं की केळं, बेसन, पितांबर ह्याचे दान करा. त्यामुळे गुरुग्रह प्रसन्न होऊन तुमचे जीवन, ज्ञान, दृष्टिकोन आणि निर्णय क्षमता वृद्धिंगत होईल. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्थिती स्थिर असून काही मोठे निर्णय घेण्याच्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल असणार आहे. शनी आणि मंगळ यांचा प्रभाव असल्यामुळे काम, जबाबदाऱ्या, नातेसंबंध आणि आरोग्य ह्या चारही आघाड्यांवर गांभीर्य ठेवणे आवश्यक आहे. शिस्त, संयम आणि तपशिलांकडे लक्ष दिल्यास यश तुमच्या हाती येईल. आर्थिकदृष्ट्या हा काळ सुधारण्यासाठी पोषक असून नात्यात स्पष्ट संवादाने सौहार्दता वाढेल. मनोबल उत्तम राहील आणि जुन्या गोष्टी पूर्णत्वात येतील. हा आठवडा तुम्हाला खंबीर निर्णय घेण्यासाठी मानसिक व भावनिक ताकद देणारा ठरेल. शनी महाराज ह्या राशीचे स्वामी असून स्वतःच्या राशीत स्थित आहेत. त्यामुळे ह्यावेळेस शिस्त, धोरण आणि व्यावहारिक दृष्टिकोन ह्यावर तुमचं नियंत्रण राहील. आठवड्याच्या सुरुवातीस मनास थोडा गोंधळ, दुहेरी भावना असू शकतात, पण बुध शुक्र यांचे सान्निध्य यामध्ये स्पष्टता निर्माण करेल. या काळात कामात किंवा वैयक्तिक जीवनात कुठलाही मार्ग चुकणार नाही यासाठी अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा. एक एक पाऊल ठरवून उचलणं हेच यशाचं सूत्र आहे. अंतर्मुखता वाढेल, त्यामुळे स्वतःशी संवाद साधण्याचे क्षण अधिक मिळतील. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमच्या कामकाजावर उच्च अधिकाऱ्यांचे लक्ष राहील. त्यामुळे तुम्हाला दिलेले काम वेळेवर पूर्ण करा. सहकाऱ्यांशी व्यावसायिक नातं टिकवणं आणि स्पष्ट रिपोर्टिंग करणं हे महत्त्वाचं ठरेल. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रशासन, इंजिनिअरिंग, बांधकाम आणि अकाउंटिंग अशा क्षेत्रातील मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात नवीन करार करण्यापूर्वी कायदेशीर मुद्द्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोरडेपणाने न वागता सौम्य आणि मोकळ्या बोलण्याने संबंध वृद्धिंगत होतील. कामाच्या बाबतीत अधिक स्पष्टता लागेल. होय किंवा नाही दोन्ही ठामपणे सांगणं महत्त्वाचं आहे. आर्थिकदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्थिर राहण्याची गरज आहे. जुन्या गुंतवणुकीतून थोडाफार नफा मिळेल, मात्र खर्चामध्ये घर, आरोग्य, वाहन यावर काही रक्कम खर्च केली जाईल. तरीही योग्य नियोजन करा आणि अडचण येणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना दीर्घकालीन गुंतवणूक योजना वापरा. या आठवड्यात नवीन आर्थिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. नोकरी करणाऱ्यांना बोनस, इन्क्रिमेंट या संदर्भात नवीन सूचना मिळू शकतात. फालतू खर्च टाळा व विशेषतः सामाजिक प्रतिष्ठेसाठी व लोक काय म्हणतील ह्या मानसिकतेतून जर तुम्ही खर्च करत असाल तर त्याच्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्थैर्य असणार असून तुमचा स्वतःवरचा ताबा आणि शांतवृत्ती दुसऱ्याला विश्वास देईल. सिंगल व्यक्तींना भावनिक स्थिरता देणारा आणि प्रगल्भ विचार करणारा जोडीदार ह्या आठवड्यात भेटू शकतो. मात्र नातं सुरू करताना मनात दडपण न ठेवता मोकळे राहा. विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. परस्पर आदर आणि मदतीच्या भूमिकेमुळे नातं अधिक दृढ होईल. थोडं रोमॅन्टिक होणं आवश्यक आहे, त्यामुळे तुमचं नातं अधिक खुलेल. घरगुती कामात एकमेकांना साथ द्याल. कौटुंबिक जीवनामध्ये घरात काही जुने प्रश्न पुन्हा चर्चेत येऊ शकतात. विशेषतः भावंडांशी संबंधित मालकीचे किंवा आर्थिक बाबतीतले मुद्दे ह्या आठवड्यात चर्चेस येऊ शकतात, ज्यामध्ये तुमचा निर्णय महत्त्वाचा असेल. आईवडिलांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. काहींना घरामध्ये काही बदल, रिनोव्हेशन किंवा नव्या वस्तूंची खरेदी करण्याचा मोह होईल, पण तो निर्णय काळजीपूर्वक घ्या. कौटुंबिक सुखासाठी या आठवड्यात किमान एक वेळ सगळ्यांना एकत्र बाहेर जेवायला घेऊन जाणे तुमच्या कौटुंबिक स्नेहसंबंधांमध्ये वृद्धी करेल. आरोग्य व मानसिकदृष्ट्या तुमचं मानसिक आरोग्य ह्या आठवड्यात अधिक चांगलं असेल, पण शरीराकडे दुर्लक्ष होऊ शकतं. त्यामुळे हाडं दुखणे, सांधेदुखी, थकवा व पाठीचा त्रास ह्यासारखे त्रास तुम्हाला या आठवड्यात जाणवू शकतात. जर तुमचं काम दिवसभर बसून करण्याचं असेल तर व्यायाम आवश्यक आहे. आहार वेळेवर घ्या आणि लवकर झोपण्याची सवय ठेवा. मानसिकदृष्ट्या तुम्ही स्थिर असाल, पण मधूनमधून उदासीनतेचं सावट येऊ शकतं. यासाठी ध्यान, हलकं संगीत आणि संध्याकाळी एकटं फिरणं तुम्हाला फायदेशीर ठरेल. पाण्याचं योग्य सेवन करा. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. अशुभ अंक आहे 3 व तटस्थ अंक आहे 5. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे गडद निळा व काळसर हिरवा.
अशुभ रंग आहे फिकट पिवळा व शुभवार आहेत बुधवार व शनिवार व मकर राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत 10 जुलै व 12 जुलै. मकर राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी सकाळी काळ्या तिळाचं दान करा किंवा झाडांना पाणी घाला. त्यामुळे शनिग्रह प्रसन्न होतील आणि तुमची निर्णयक्षमता, शरीरसौष्ठव आणि संयम ह्या तिन्ही गोष्टींमध्ये चांगले बदल घडतील. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नवचैतन्य, बौद्धिक संधी आणि सामाजिक सशक्तीकरण ह्या तिन्ही गोष्टी मिळवून देणारा असा हा काळ आहे. गुरु, मंगळ आणि शुक्र यांचे सकारात्मक प्रभाव तुम्हाला स्पष्ट जाणवतील. विचार, संकल्पशक्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा देण्यापासून हे तीनही ग्रह तुम्हाला सहाय्यभूत होतील. तांत्रिक ज्ञान, कल्पक विचार आणि नवीन प्रयोग ह्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे दरवाजे उघडतील आणि नातेसंबंधात शांततेचा सूर निर्माण होईल. मनातील जुना गोंधळ दूर होऊन नियोजनबद्ध कृतीसाठी योग्य वेळ आहे. हा आठवडा विचार आणि कृती यांच्यात संतुलन साधणारा असून तुम्हाला तुमचं वर्चस्व सिद्ध करून देणार आहे. तुमचं लक्ष स्वतःच्या प्रगतीवर आणि मानसिक स्पष्टतेवर केंद्रित राहील. शनी आणि राहूच्या प्रभावामुळे तुम्ही काहीतरी वेगळं करू पाहाल, पण त्याचवेळी जबाबदारीने वागण्याची देखील गरज आहे. नवीन संकल्पना मनात येतील आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेळ आणि साधनं देखील मिळतील. बुध आणि शुक्राच्या योगामुळे सामाजिक जीवन सक्रिय राहील. तुम्हाला भेटणाऱ्या लोकांकडून तुम्हालाच प्रेरणा मिळेल. काही निर्णय स्वप्नवत वाटतील, पण तुमच्या बुद्धिमत्तेने त्याचं रूपांतर वास्तवात करता येईल. पद्धतशीर विचार करावा आणि प्रयोगशीलतेच्या मिश्रणाने हा आठवडा तुम्हाला यशकारक ठरणार आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा काही नवीन मार्ग उत्पन्न करू शकतो. विशेषतः जे डिजिटल संशोधन, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, सल्ला किंवा समाजकार्य या क्षेत्रात जे कुंभ राशीचे जातक काम करत आहेत त्यांना नाविन्यपूर्ण कामगिरीसाठी नवीन संधी मिळतील. ऑफिसमध्ये तुमची बुद्धिमत्ता, संयम आणि पुढाकार घेण्याची वृत्ती यामुळे वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. जर नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदारी मिळवण्याचा विचार करत असाल तर त्याकरता गुरुवार नंतरचे दिवस अनुकूल आहेत. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन मार्केटिंग आयडिया वापराव्यात. पार्टनरशी पारदर्शक व्यवहार ठेवावा. आर्थिकदृष्ट्या कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात घडामोडी सकारात्मक असतील. थोडाफार अतिरिक्त पैसा हातात येईल. जुने व्यवहार पूर्ण होतील. इलेक्ट्रॉनिक्स, टेक्नॉलॉजी व तांत्रिक सेवा यामधून काही अप्रत्यक्ष लाभ ह्या आठवड्यात होऊ शकतात. जिथे अनेकांनी नकार दिला असेल तिथे तुम्ही योग्य नियोजनाने फायदेशीर निर्णय घेऊ शकाल. तरीही खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. घरगुती उपकरणे, प्रवास व तांत्रिक कोर्स यासाठी काही रक्कम ह्या आठवड्यात खर्च केली जाईल. शेअर बाजार किंवा क्रिप्टोसारख्या अस्थिर क्षेत्रांमध्ये ह्या आठवड्यात अधिक काळजीने गुंतवणूक करा किंवा शक्यतो न केलेली बरी. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नवा बहर जाणवेल. बौद्धिक पातळीवर जुळणारा जोडीदार आकर्षित करू शकतो. आधीच नात्यात असलेल्या व्यक्तींना एकमेकांसोबत नवीन काही शिकण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. एकत्र काही वाचन, सहल किंवा कार्यशाळा यामुळे नातं अधिक घट्ट होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदारासोबत थोडा अधिक वेळ घालवण्याची आवश्यकता आहे. वाद झाल्यास लगेच उत्तर देण्याऐवजी मौनम सर्वार्थ साधनम हे ब्रीज समोर ठेवा. आठवड्याच्या शेवटी प्रेमात लाघवीपणा, समजूतदारपणा आणि परिपक्वता वाढणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात घरातील वातावरण सुसंवादी असेल, पण काही तांत्रिक किंवा दैनंदिन प्रश्नांवरून थोडासा असमाधानाचा सूर येऊ शकतो. घरगुती निर्णयामध्ये तुमचं म्हणणं महत्त्वाचं असेल, त्यामुळे इतरांशी चर्चा करून निर्णय घ्या. वडीलधाऱ्यांशी सुसंवाद ठेवा. विशेषतः आर्थिक किंवा सामाजिक बाबतीत त्यांचा सल्ला जरूर घ्या. भावंडांशी जुने गैरसमज मिटवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. काहींना घरासंबंधी नवीन योजना, उदाहरणार्थ नवीन घरात शिफ्ट होणे किंवा घरातील कामकाजात बदल करणे आदी गोष्टी तुम्ही ह्या आठवड्यात करू शकता. एकत्रित जेवण, सहलीचा बेत किंवा छोटं कौटुंबिक सेलिब्रेशन यामुळे आपापसातील संबंध अधिक वृद्धिंगत होतील. आरोग्य व मानसिकदृष्ट्या ह्या आठवड्यात शरीराच्या तुलनेत मानसिक स्तरावर अधिक भर देणं आवश्यक आहे. मेंदू सतत विचारात गुंतलेला राहील. झोपेच्या वेळा निश्चित करा आणि डोळ्यांवर ताण येणार नाही याची योग्य ती काळजी घ्या.
पाठीचा ताण, डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. आहारामध्ये फायबर्सचे प्रमाण वाढवा. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे शांतता मिळेल. सामाजिक माध्यमांपासून वेळोवेळी ब्रेक घ्या. झोपेआधी 30 मिनिटं मोबाईलपासून स्वतःला दूर ठेवा. तुमचं मन सर्जनशीलतेने भरलेलं आहे, त्यामुळे सकारात्मक कलाकृतीत गुंतणं हेच तुम्हाला मानसिक औषध असेल. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 7, अशुभ अंक आहे 2 व तटस्थ अंक आहे 6. तर कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे जांभळा व गडद निळा, अशुभ रंग आहे गडद पिवळा व शुभवार आहेत बुधवार व शुक्रवार. व कुंभ राशीसाठी शुभ दिनांक 10 व 12 जुलै. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय: येत्या बुधवारी एखाद्या विद्यार्थ्याला धातूचे पेन किंवा पाण्याची बाटली भेट द्या. त्यामुळे बुधग्रह प्रसन्न होईल आणि तुमची विचारशक्ती तीव्र होईल व संवादात तुमचा प्रभाव वाढेल. मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये अंतर्ज्ञान, सर्जनशीलता आणि भावनिक समज यांचा अद्भुत संगम अनुभवता येईल. गुरु, चंद्र आणि शुक्र ह्या ग्रहांचे प्रभाव तुमच्या वैचारिक, भावनिक व सामाजिक जीवनात समतोल घडवून आणतील. कामकाजात नवे मार्ग सापडतील. आर्थिक सुधारणेची प्रक्रिया सुरू होईल आणि नातेसंबंध अधिक समर्पणातून अधिक समृद्ध होतील. घरगुती वातावरणाला तुमच्यामुळे स्थैर्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीत मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात थोडं सावध राहावं लागेल, पण मनःशक्ती उत्तम राहील. हे 7 दिवस शांतपणे पण स्वतःवर विश्वास ठेवून चालत राहण्याचे आहेत, कारण तुम्ही आता तुमच्या अंतर्मनातील शक्तीला वापरण्याचा योग्य टप्प्यावर आहात. या आठवड्यात तुमचे अंतरंग अधिक स्पष्ट होतील. गुरुच्या अनुकूलतेमुळे निर्णयात स्पष्टता येईल. बुध आणि शुक्र तुमच्या तृतीय व 5व्या स्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे सर्जनशीलतेला चालना मिळेल. कलाकार, लेखक, शिक्षक, काउन्सिलर किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात विशेष लाभ होतील. सामाजिक जीवनामध्ये तुम्ही सौम्य व प्रभावी उपस्थिती ठेवाल. काहींच्या मनात जुना आध्यात्मिक प्रश्न उभा राहील आणि त्याचं उत्तरही सापडेल. या आठवड्याचा मंत्र आहे: मौनातून कृती घडवता येते. मौनम सर्वार्थ साधनम. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुम्ही नवीन कल्पना मांडू शकाल. सहकाऱ्यांकडून अपेक्षा वाढतील, कारण त्यांना तुमच्याकडून शांत पण निश्चित मार्गदर्शन मिळतं. विशेषतः क्रिएटिव्ह, मीडिया, मनोविज्ञान, अध्यापन व सेवा आधारित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात उत्तम प्रतिसाद मिळणार आहे. तुमच्या सॉफ्ट स्किल्स म्हणजे समज, ऐकण्याची कला आणि मधुर संभाषण यामुळे ऑफिसचं वातावरण सौहार्दपूर्ण राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट मिळण्याची संधी आहे. सहकाऱ्यांशी गोड बोलणं आणि करार लिहिताना बारकाईनं तो तपासणं महत्त्वाचं आहे. आर्थिकदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना हा आठवडा स्थिरता आणि समाधानकारक असणार असून कोणतीही मोठी कमाई नसेल, पण गुंतवणुकीबाबत पूर्वी घेतलेल्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम ह्या आठवड्यात तुम्हाला दिसतील. खर्चाचे प्रमाण कमी असेल, त्यामुळे थोडी बचत देखील होईल. कला, सल्ला, शिक्षण, लेखन इत्यादी क्षेत्रातून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. गृहसौख्य वाढवण्यासाठी काही खर्च होऊ शकतो, जसं की घरात नवीन वस्तू विकत घेणं, पूजा किंवा एखादा छोटासा समारंभ करणं. अचानक काही आर्थिक लाभ ह्या आठवड्यात मीन राशीच्या जातकांना होऊ शकतात. येत्या बुधवारी किंवा शुक्रवारी आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र फालतू ऑनलाईन खरेदीपासून स्वतःला दूर ठेवा. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये थोडासा समजूतदारपणा आणि गोडवा ह्या दोन्ही गोष्टी वाढणार आहेत. नात्यांमध्ये तुम्ही अधिक मोकळेपणाने व्यक्त व्हाल. जोडीदाराशी मानसिक आणि भावनिक स्तरावर संवाद होईल. जर नातं जुना गोंधळ झेलत असेल तर आता ते मोकळेपणाने मिटवण्याची योग्य वेळ आहे. सिंगल व्यक्तींना एखादी समविचारी व्यक्ती भेटू शकते, जी त्यांच्या अंतर्मनाशी जुळवणारी असेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराच्या भावना ऐकल्यास प्राधान्य देणं गरजेचं आहे. गोड शब्द आणि लहान सप्रेम कृती यामुळे नातं अधिक घट्ट होईल. जर तुमच्या नात्यात अंतर असेल तर आठवड्याच्या शेवटी संवाद अधिक वाढेल. कौटुंबिक जीवनामध्ये मीन राशीच्या जातकांना घरामध्ये शांती, सुसंवाद आणि समजूतदारपणा यांचा प्रभाव वाढणार आहे. तुम्ही घरातील प्रत्येक सदस्यासाठी आधारस्तंभ आहात. एखादी जुनी गोष्ट, उदाहरणार्थ घरातील फोटो पाहणं, जुनी गाणी ऐकणं, ह्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य येईल. घरात शुद्ध, सात्विक वातावरण तयार होईल. एखादी पूजा, व्रत अथवा सणासारखी सकारात्मक घटना घडेल. काही मीन राशीच्या व्यक्तींना नातेवाईकांकडून भावनिक आधार मिळेल. तुम्ही घराच्या भिंतीपेक्षा त्यात भरलेल्या प्रेमाचं महत्त्व ओळखाल.
आरोग्य व मानसिकदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात शरीर जरी थकलेलं असलं तरी मन शांत असेल. डोळ्यांशी संबंधित त्रास, झोपेचं कमी होणं अथवा अन्न पचण्यास अडचण ह्यासारखी लक्षणं दिसू शकतात. पाणी अधिक प्या, हलका आणि सात्विक आहार घ्या. मानसिकदृष्ट्या या आठवड्यात तुम्ही स्वतःशी संवाद साधाल. रोज सकाळी 5 ते 15 मिनिटं ध्यान किंवा एकांतात वेळ घालवा. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्वतःपासून दूर ठेवून शांतीपूर्ण संगीत ऐका. मनातील अनुत्तरित प्रश्नांना उत्तरं सापडू शकतील. स्वतःचं भावनिक पुनरावलोकन करायची हीच योग्य वेळ मीन राशीच्या जातकांसाठी आहे. मीन राशीच्या जातकांसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. अशुभ अंक आहे 5 व तटस्थ अंक आहे 9. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा आकाशी निळा व अशुभ रंग आहे तपकिरी. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभवार आहे रविवार व गुरुवार. शुभ दिनांक आहेत 7 व 11 जुलै. व मीन राशीसाठी या आठवड्याचा उपाय, येत्या गुरुवारी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला वही, पेन किंवा पुस्तक भेट द्या. त्यामुळे गुरुग्रह प्रसन्न होऊन अंतर्ज्ञान, शांती व सद्बुद्धी यांची वृद्धी होणार आहे. हे होते मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 6 जुलै ते 12 जुलै ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद. येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना.